नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत माघ महिन्यात येते गुरुप्रतिपदा। गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा। यंदा दिनांक 2 फेब्रुवारी वार सोमवार या दिवशी गुरुप्रतिपदा आलेली आहे। आपल्या दत्त महाराजांचा अतिशय महत्त्वाचा दिवस गुरुप्रतिपदा। गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी, गुरुप्रतिपदेचं काय महत्त्व आहे, नैवेद्य कोणता, सेवा कुठली, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुप्रतिपदा ही दिवस आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे, कारण हाच दिवस ज्या दिवशी नरसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनामध्ये गुप्त झाले होते, म्हणजेच काय तर शल्यगमनास निघाले होते। बघा, गुरुप्रतिपदा ही दिवस गाणगापूरमध्ये खूप मोठ्या थाटामाटामध्ये खूप प्रमाणामध्ये साजरा करत असतात। किंबहुना दत्त भक्तांसाठी जिथे जिथे दत्तक्षेत्र आहे तिथे तिथे हा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। इसवी सन 1528 ला श्री क्षेत्र लाडकरंजा किंवा कारंजा लाडाचे कारण दोन्ही नावाने या गावाला ओळखलं जातं। इथे श्री सरस्वती महाराजांचा जन्म झाला आणि आई अंबाभवानी आणि आई वडील माधव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। जन्मताच त्यांनी ओंकार जपून मौन धरले तुम्हीच चना। जेव्हा त्यांचा जन्म झाला ते रडले नाही, काही नाही, फक्त ओम 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 या शब्दाचंच ते उच्चारण करत असे। जे गुरुचरित्र पारायण करतात ना त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे। आता तब्बल 100 वर्ष झाली त्यांनी भ्रमंती केली आणि मोठे मोठे तीर्थक्षेत्र त्यांनी तयार केले, ज्याच्यात वर्षापेक्षाही जास्त ते गाणगापूरला त्यांचे वास्तव्य आहे, त्यांची वाणी आहे। नरसिंह औदुंबर ही वास्तव्य करूनी तुम्ही जना भीमा अमरजा संगमी गाणगापुरी गुरु तुम्हीच जना। नरसोबाची वाडी झाले औदुंबर हे तुम्हीच ना। विविध तीर्थक्षेत्रामध्ये त्यांनी घडवले आणि आजही दत्त भक्तांसाठी गाणगापूर म्हणजे हे खूप दिव्य अनुभव देणारं आहे। गाणगापूरला जो आला आहे त्याला कितीही प्रकारचा त्रास असो, किती मोठं संकट असो, दुःख असो, वेदना असो, तो दत्त महाराज त्याला त्याच्या वेदनेतून तारतातच। आपण जेव्हा गाणगापूरची संध्याकाळ दुपारची आरती जेव्हा बघतो तेव्हा अंगातला थरकाप उडतो। तर चांगले लोक खूप घाबरतात हा सगळा प्रसंग बघून। आपल्यावर महाराजांची कृपा आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे का, याचा आपल्याला अभिमान वाटतो, कारण पैसा संपत्ती यांच्यापेक्षाही देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे, याचा खूप आनंद आहे। गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी हेच आज आपण बघणार आहोत। आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची किंवा श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ करावा आणि त्यांना अष्टगंध फुलं अर्पण करावी। मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करावा, फोटो असेल तर अष्टगंध लावावं आणि तुम्हाला ही सेवा करायची। आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा, पंचामृताने अभिषेक करावा, श्रीपाद श्री वल्लभांना आणि दत्त महाराजांचा अभिषेक करावा, त्यांना फुलं अर्पण करावी। तुम्हाला शक्य होईल तर 8 वाजेपर्यंत आरती घ्या आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 12 वाजेची पण आरती घेऊ शकता। आरती करणं शक्य नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करावी, नंतर महाराजांची आरती करावी, त्यांच्याबरोबर स्वामी समर्थ महाराजांची आरती करावी, गायत्री मातेची आरती करावी आणि तुम्हाला शक्य होईल तेवढ्या तुम्ही आरत्या घ्याव्यात। आणि आता काय सेवा करायची, आता ही जी सेवा आहे तर ती खूप महत्त्वाची सेवा आहे। ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 2 तारखेला ब्रह्ममुहूर्तावर ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 51 आणि 52 अध्याय वाचायचा आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती आहे की ते कर्दळी वनातून कसे गुप्त झाले। आणि खरं तर आपल्याला माहिती आहे की नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरमध्येच गुप्त व्हायचे,
मध्येच व्हायचं होतं, पण भक्तांच्या त्यांची प्रति असलेली करुणा, माया, प्रेम, ते श्रद्धा बघून त्यांना वाटलं की इथे गुप्त होणं आपल्याकडनं शक्य नाही, म्हणून ते कर्दळी वनातून गुप्त झाले आहेत. पण जेव्हा ते कर्दळी वनात गुप्त झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या दिव्य पादुका भक्तांच्या पूजेसाठी ठेवल्या आणि त्यांनी सांगितलं की मी इथेच आहे आणि आजही जो माझ्या पादुकांचं दर्शन घेईल, जो माझं दर्शन घेईल, त्यांना सगळ्या त्रासातून, सगळ्या संकटातून मी मुक्त करेल. आजही त्यांचे हे वचन आहे आणि आजही गाणगापूरमध्ये त्यांच्या पादुकाचे दर्शन होणं, त्यांच्या पादुकाचे डोळे भरून बघणं ही खूप म्हणजे खूप भाग्यांची गोष्ट आहे, जे किंबहुना सगळ्यांच्या नशिबामध्ये नाही. माझ्यावरनं सांगते, अजूनही तो योग आला नाही की मी गाणगापूरला महाराजांनी मला बोलवलं नाही. किंबहुना मी गेलेली आहे. करता करविता सगळं महाराज आहेत. तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र, यात काही शंका नाही. तर मित्रांनो, 51 आणि 52 अध्याय वाचू शकता. ताई, आमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नाही, आम्ही कसं वाचावं? तर गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर तुम्ही यूट्यूबला 52 आणि 51 आणि 52 ही अवतरणिका यूट्यूबला मिळून जाईल, तर तुम्ही ही अवतरणिका वाचू शकता. आपल्या घरामध्ये दिंडोरी प्रणीत ग्रंथ असेल किंवा 51वा 52वा तुम्हाला अध्याय वाचायचा आहे, मनात कुठलीही शंका आणायची नाही आणि आपल्याला आपल्या आवाज येईल इतकं आवाजामध्ये वाचायचं आहे किंवा तुम्हाला तरी समजेल असं तुम्ही वाचू शकता. कारण ज्या काही व्हायब्रेशन आहे, जेव्हा तुम्ही हे अध्याय वाचता तेव्हा आपल्या घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मकतासुद्धा कमी होत असते. त्यामुळे नक्कीच आपल्याला या 2 तारखेला म्हणजे परवाला हे 2 अध्याय वाचायचे आहे. आता नैवेद्य काय करायचा? नैवेद्यालाही तेवढाच मान आहे. तर आपल्याला 6 नैवेद्य करायचे आहेत. तर 6 नैवेद्य कोणासाठी आणि कुठले नैवेद्य दाखवायचे आहेत ते तुम्हाला सांगते की काही नाही, श्रावणी शेंगा, घेवड्याची शेंगा म्हणतो आपण त्याला, जे तुम्हाला ते श्रावणी शेंगा आणायच्या आहेत आणि त्या श्रावणी शेंगाला घेवडाची शेंगासुद्धा म्हणतात. घेवडा हा दत्त महाराजांनी, स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी अतिशय प्रिय होता. कारण घेवड्याच्या झाडाचा सुद्धा खूप म्हणजे खूप उल्लेख केलेला आहे. तर घेवड्याच्या शेंगा आणि भात, वरण, भाजी, चपाती तुम्ही करू शकता. अगदी शिरासुद्धा करू शकता. बारीक बारीक चणक्या करायच्या आणि 2 नैवेद्य तुम्ही 2 दाखवू शकता किंवा शक्य असेल तर तुम्ही 2 पैकी पोळ्याचं वरण तुम्ही दाखवू शकता. जो जितकं खाणार असेल तो तितका तुम्ही नैवेद्य तयार करायचा. तुम्हाला 10 नैवेद्य करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला चाणक्या करायच्या, 2-2 चाणके मिळून आपण 1-1 चाणके ठेवत नाही किंवा पोळीसुद्धा 1-1 ठेवायचे नसतात. त्यामुळे 2-2 चाणक्या, वरण भात, तुम्हाला अगदी शिरा करा, खीर करा, काहीही करा, तुम्ही श्रावणी शेंगा तुम्हाला करायच्या आहेत. आता 6 नैवेद्य करायचे. तर 6 नैवेद्य कुठले? कुळदेवीसाठी पहिला नैवेद्य, ग्रंथासाठी दुसरा, कुळदेवीसाठी आणि तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी आपल्याला करायचा आहे आणि चौथा नैवेद्य आपल्या स्वामी महाराजांसाठी आणि 5वा नैवेद्य आपल्या मातेसाठी आणि 6वा नैवेद्य याच्यासाठी आपल्या देवासाठी. आणि असं आपल्याला नैवेद्य करायचं आहे. तिथे तो नैवेद्य ठेवायचा आहे. आरती करायची आहे. ज्या काही तुमच्या आरत्या सांगितल्या आहेत त्या आरत्या तुम्ही करू शकता. मंत्र पुष्पांजली अर्पण करायची आणि हे करून झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली अर्पण करायची आहे आणि स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि 5 मिनिटांनी तुम्ही ते नैवेद्य खाऊ शकता. जर तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवलं तर कोणी काही कामाला जातो, हरकत नाही. नंतर संध्याकाळी 6च्या दरम्यान तुम्ही हा नैवेद्य आरती करावी व पुष्पांजली करावी आणि नंतर तुम्ही नैवेद्य ग्रहण करू शकता. ज्यांना सकाळी दाखवणं शक्य होईल त्यांनी सकाळी दाखवायचं. बघा, ज्यांना शक्य असेल तर संध्याकाळी नाही तर सकाळी तुम्ही कधीही करू शकता. गुरुचरित्र ग्रंथ हा दुपारी 4च्या आतच वाचायचा आहे. ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत. 12 ते 12:30 मध्ये ही सेवा करायची नाही, कारण दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो. मग जर तुम्ही 12 वाजेच्या आत आरती घेतल्या नाहीत तर शक्य होणार नाही, तर आरती घेणार नसेल पण नैवेद्य दाखवणार, कारण नैवेद्य दाखवलं तर चालतो. महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो म्हणून असं करणार आहे. आता नैवेद्य तुम्ही
दाखवला. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा नरसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनासाठी निघाले होते तेव्हा भक्तांनी त्यांच्यासाठी लाडू दिले होते, बेसनाचे लाडू, जे आपण दिवाळीमध्ये करतो. तेव्हा आवर्जून 2 लाडू का होईना घरात केला तर उत्तम, आणि विकत आणले तरी उत्तम, जशी तुमची इच्छा. नैवेद्यामध्ये दाखवणार आहात तर तुम्ही नक्की दाखवू शकता. महाराजांवरती मूर्तीवरती तिथे तुम्ही ठेवायचे आहे. दाखवून तुळशीपत्र ते ठेवून लाडू तिथे ठेवायचे आहे. 2-2 ठेवा, किंवा जेवढे तुमच्यावरती उपलब्ध असेल तेवढे तुम्ही ठेवलं तरी चालेल. आणि ते ठेवल्यावर पूर्ण दिवस म्हणजे सोमवारचा दिवस पूर्ण तुम्हाला ते लाडू तसेच झाकून ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते लाडू तुम्ही ग्रहण केले तरी चालेल, अशी ती पद्धत आहे. बाकीचा नैवेद्य तुम्ही जे दाखवणार आहात ते तुम्ही अर्थात लगेच उचलू शकता. नैवेद्य दाखवला की 15 मिनिटांनी काढून घ्यायचा, आपण ते खाऊ शकतो. पण जो लाडवाचा नैवेद्य आहे तो रात्रभर तिथे महाराजांच्या जवळच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य खायचा आहे. कारण जेव्हा ते कर्दळी वनासाठी निघाले होते तेव्हा गाणगापूरमधील भक्तांनी त्यांच्यासाठी तो लाडवांचा नैवेद्य दिला होता, आणि ते लाडूंचा नैवेद्य घेऊन ते कर्दळी वनासाठीच्या प्रवासाला निघाले होते. आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले होते, आणि तिथूनच आपले महाराज म्हणजे स्वामी महाराज प्रकट झालेले आहेत. तर हा सगळा आहे दत्त संप्रदायाचा खेळ. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडून महाराजांची सेवा घडते. आपण अध्यात्मामध्ये आहोत, आपण दत्त सेवा करतो. ज्या घरात दत्त सेवा घडते, मी तुम्हाला अभिमानाने सांगते की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अनुभव आलेला आहे. त्यांनी स्वामी सेवा केली तिथे कधी कशाचीच कमी होत नाही, कुठली बाधा उद्भवत नाही, त्यांच्या वाटेवरती कधी वाकडे पाय जात नाही. जोपर्यंत दत्त महाराज तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचीच भीती नाही. आपण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असतो ते आपल्याला त्रास होतो, पण बघा दत्त सेवेमध्ये एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला नको असलेले लोक कायम दूर असतात. म्हणजेच रक्ताचे असो की मांडलेले असो. म्हणून तुम्ही कितीही पाप केले असेल तरी, काही तुमचा भूतकाळ असेल तरी तुम्हाला तुमचा भोग भोगावा लागणार आहे. आणि इथेच ही माफी नाही आहे की तू माझ्याजवळ आला मग तुला माफ केलं, एवढंच नाही तर त्या भोगाची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते. आणि नेहमी म्हणत असते की कधी काही पाप नाही केलं, माझ्या नवऱ्याने कधी कुणाचं वाईट नाही केलं तरी पण तो चांगला आहे. पण प्रत्येकाला आपापली माहिती असतं आपण काय आहोत काय नाही आहे. आपल्यापेक्षा आपलं कर्माची शिक्षा आपल्याला मिळत असते. म्हणून दत्त भक्त करणं, दत्त सेवा करणारा किंवा दत्त भक्ती करणाऱ्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही. दुःख आहे, भोग आहे, पण आपल्यापर्यंत त्याची तीव्रता महाराज कधी आपल्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. तेवढाच महत्त्वाचा संप्रदायामधला हा दिवस आहे. म्हणून ही सेवा तुम्ही चुकू नका. तुम्ही व्हिडिओ नाही ऐकला तरी चालेल, पण ओरेली म्हणजे हे 2 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत, पठण करायचे आहेत. त्यासाठी आजची सेवा स्वामींच्या रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.